राजनगर में फोटोग्राफर की गोली मारकर हत्या, सीसीटीवी में कैद हुआ कातिल। नागपुर के राजनगर इलाके में विनय उर्फ बबलू पुनेकर नाम का फोटोग्राफर रहता था। उसने कई वर्षों तक एक प्रमुख समाचार पत्र में फोटोग्राफर के रूप में काम किया था। शनिवार दोपहर करीब 1:30 बजे एक व्यक्ति उनके घर में घुस गया और तमंचे से विनय को गोली मार दी। घटना के समय विनय घर पर अकेले थे। गोली मारकर हत्या करने के बाद आरोपी सीसीटीवी में कैद हो गया। पुलिस ने सीसीटीवी के आधार पर आरोपियों की तलाश शुरू कर दी है। सिटी डीसीपी राहुल मदाने ने कहा है कि सीसीटीवी की मदद से आरोपियों को जल्द ही गिरफ्तार कर लिया जाएगा। इसके अलावा मृतक के परिजनों से भी पूछताछ की जा रही है। घटना की पूरी जानकारी डीसीपी विनय मदान ने दी। विनय उर्फ बबलू पुणेकर यांची 12:30 वाजता एक अननोन व्यक्तीने फायर करून हत्या करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक आम्हाला जी इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाणाहून प्राप्त झालेलं आहे, तर त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत आणि हा गुन्हा लवकरच आम्ही डिटेक्ट करू। काय कारण वाटते सर? काय जुना संपत्तीचा वाद आहे की काय आहे? काय जुनी राहिली आहे? सध्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे, काही फुटेज मिळालेत, काही फोटो मिळालेत, त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडलेली सर आहे। एक तरुण दिसतो त्याच्यामध्ये काय त्याच्या अनुषंगानेच आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे सीडीआर जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे, त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले आहेत, कोण आलेले आहेत, कोण येणार होते, त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। पुणेकर आहे एकटे राहत होते का इकडे? काय काय माहिती? प्राथमिक माहिती तशीच आहे की एकटे राहत होते। आणखीन इतर आम्ही संबंधित नातेवाईकांची आणखी चौकशी केलेली नाही। हत्या कशा पद्धतीने झालेली आहे? गोळी मारून काय सायलेन्सर होतं बंदुकीवर असं बोललं जातं? नाही, आणखीन आतापर्यंत माहित नाही, त्याच्याबद्दल सांगता नाही येणार, पण प्राथमिकचं दिसते की गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या स्वतःची खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेली आहे। सर त्यांनी आपल्या कुठल्या मित्रासोबत शेअर केलं होतं की त्यांच्या झगडा चालू आहे, काही मुलांसोबत चालू आहे, तर आणखीन आम्ही तोपर्यंत पोहोचलो नाही। प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला प्राथमिक आहे की आरोपी डिटेक्ट होणं महत्वाचं आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पथक तयार केलेलं आहे। एक राऊंड दिसतोय प्राथमिक फायर झालेला। ठीक, थँक्यू सर।